कोल्हापूरकरांच्या मानगुटीवर बसलेलं टोलचं भूत उतरवण्यासाठी आता अंतिम लढा चालू झालाय। कोल्हापूरकरांची मृत्यूशी झुंज चालू असतानाच आगामी निवडणुका आणि आपल्या राजकीय अस्तित्वाच्या भीतीपोटी कोल्हापुरातले दोन्ही मंत्री खडबडून जागे झालेत। त्यांनी आयआरबीला टोल बंद करण्याची सूचना दिली आणि या 10-15 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही पुन्हा एकदा आम्ही एमएसआरटीसी मंत्री याला विनंती करू, आम्ही त्याला घेऊन बसायला, आणि कोण घेणार नसेल, कोण भाग घेणार नसेल तर मी आणि बंटी पाटीलच हा विषय संपवण्याचा राहणार नाही असं वचन करायला येतो। आणि हे टोल मुक्ती आजपासून आम्ही पंचगंगेमध्ये बुडवलंय असं मी जाहीर करतो। मात्र कंपनीने राज्य सरकारच्या या प्रतिनिधींनाही टोलवर टोल वसुली चालूच ठेवली। उन्मत्त हत्तीप्रमाणे उधळत निघालेल्या आयआरबीला अखेर कोल्हापुरातल्या जनतेनं आपला कोल्हापुरी हिसका दाखवलाच। धडाधड पेटवलेले टोल नाके जगभरातल्या लोकांनी बघितलेत, तरीही अजूनही कंपनीचे अधिकारी टोल वसुलीसाठी प्रयत्न करतायत। टोल नाके जळाले परंतु टेबल मांडून वसुली करू, तुम्ही फक्त आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी पोलिसांना करायलाही आयआरबी मागे हटलेली नाही। काहीही झालं तरी कोणत्याही स्थितीत कोल्हापूरकरांकडून टोल वसूल करायचाच असा जणू पण या कंपनीने केलाय। आयआरबीने देशातले मोठमोठे प्रकल्प उभारलेत, कोल्हापूरचा प्रकल्प कंपनीचा सर्वात छोटा प्रकल्प असावा। हे न परवडणारं काम आयआरबीने हाती घेतलं खरं, परंतु सुरुवातीपासूनच कामातला हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जा, अव्वाच्या सव्वा वाढवलेलं बजेट, काम पूर्ण करण्यापूर्वीच टोल वसुली करण्यासाठी केलेली घाई आणि त्यासाठी पोलीस बळाचा केलेला वापर यावरून आयआरबीचे मनसुबे स्पष्ट होत गेले। मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले, अखेर कोल्हापूरकरांच्या जीवाशी ही कंपनी खेळू लागली। तेव्हा मात्र हा उद्रेक अनावर झाला आणि या संतापाच्या अग्नीत कोल्हापूरकरांनी टोल नाके जाळून खाक केले। सुंब जळाला पण पीळ नाही सुटला। आयआरबी अजूनही टोल वसुलीची स्वप्न पाहतीये, परंतु कोल्हापूरकर आता कोणत्याही स्थितीत टोल देणार नाहीत ही बाब आता स्पष्ट झाली आहे। प्रकल्पाच्या खर्चातच कंपनीने मोठा घोळ केल्यामुळे आता कंपनीला नेमकी किती रक्कम द्यावी लागणार हे आधी स्पष्ट होण्याची गरज आहे। ही रक्कम कोणी द्यायची याबाबत काही पर्याय सध्या चर्चेत आहेत, परंतु या प्रकल्पाची किंमत फुगवताना आयआरबी कडून अनेकांचं उखळ पांढरं झालंय। आता नव्याने या प्रकल्पाचं व्हॅल्युएशन करतानाही हा प्रकार होऊ नये यासाठी कोल्हापूरकरांनी दक्ष राहण्याची गरज आहे। एवढं मात्र नक्की की सुरुवातीपासूनच कंपनीला पाठीशी घालणाऱ्या आमच्या 2 मंत्री महोदयांची आयआरबीने निवडणुकीच्या तोंडावरच पुरती नाचक्की केली आहे। दिल्लीतला क्रांतिकारक बदल असेल किंवा कोल्हापुरातल्या जनतेचा उद्रेक असेल, सामान्य माणूस आता राजकारणी आणि भांडवलदार यांच्या संघटित अन्यायाविरोधात पेटून उठलाय हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, लाईव्ह कोल्हापूर।